संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. फेसबुक मैत्रीच्या जाळ्यात नागपूरच्या वृद्धाला ओढून कर्जतमध्ये लुटले. पॅन्थर सुशील जाधव आणि अदिती ढोके यांचा कारनामा. नागपूर येथील एका वृद्ध नागरिकाला सोशल मीडियावरून मैत्री करून कर्जत येथे बोलावून अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई करत तरुणी व तिच्या साथीदाराला अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणात एक्स्टॉर्शन सदृश्य गुन्ह्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात सुशील जाधव व अदिती ढोके यांना अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदार गणेश प्रधान फरार आहे. आरोपींनी नागपूर येथील सुनील दयाराम गजघाटे या वृद्ध नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली. अदिती ढोके हिने फेसबुकवरून ओळख वाढवत दोघेही आंबेडकरी समाजातील असल्याने समाजकार्याच्या नावाखाली विश्वास संपादन केला आणि त्यांना कर्जत येथे येण्यास प्रवृत्त केले. 8 मार्च रोजी गजघाटे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना अदितीने त्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर उतरायला सांगितले. त्यानंतर भिसेगाव येथील एका दुकानाजवळ त्यांना बोलावून गाडीत बसविण्यात आले. गाडीत सुशील जाधव व गणेश प्रधान हे दोघेही उपस्थित होते. तिघांनी मिळून गजघाटे यांना धमकावत त्यांचे अपहरण केले आणि गुंडगे येथील एका घरात त्यांना कैद करून ठेवले. आरोपींनी त्यांना दमदाटी करत विवस्त्र करून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज काढण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्या खात्यातील आणि ऑनलाईन काढलेल्या क्विक लोन माध्यमातून आलेल्या 12 लाखापैकी काही लाख रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. याशिवाय एटीएम द्वारेही पैसे काढण्यात आले. रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी असा मुद्देमाल हिसकावून आरोपींनी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान 9 मार्चच्या पहाटेच्या सुमारास गजघाटे यांनी ज्या घरात त्यांना कैद करून ठेवले होते तेथून कसाबसा पळ काढत नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी 10 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तोशिब सय्यद यांच्या पथकाने तातडीने तपास करून अदिती ढोके व सुशील जाधव यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राथमिक तपासात या बंटी बबली जोडीने यापूर्वी अनेक नागरिकांना अशाच प्रकारे जाळ्यात अडकवून पैसे उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अदिती ढोके हिच्यावर यापूर्वी अदाखलपात्र गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली असून सुशील जाधव यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशील जाधव याने अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा वापर करून अनेकांना अडकविण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याकडून अथवा शासनाकडून मिळणाऱ्या अॅट्रॉसिटीच्या निधीसाठी त्याने अनेकांना त्रास सुद्धा दिल्याची चर्चा जनमानसात आहे. दरम्यान या जोडीकडून फसवणूक झाल्यानंतर इतर नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कर्जत पोलिसांनी केले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे एक महिला आणि 2 इसम यांनी नागपूर येथे राहणारे जे फिर्यादी आहेत या गुन्ह्यातले, हा गुन्हा क्रमांक आहे 120/26. हा आम्ही 10/3/26ला दाखल केलेला आहे आणि सदर फिर्यादी जे आहेत ते नागपूर येथून पुणे मार्गे कर्जतला आले. त्यांची ह्या महिलेशी फेसबुकवरती ओळख झाली होती आणि फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर ते सुद्धा एकाच समाजाच्या निघाल्यानंतर मग त्यांचं झालं की 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगैरे आहे, त्यानिमित्ताने तुम्ही या आणि वर्गणी वगैरे आणि आमच्या कार्यकर्त्यांची ओळख वगैरे करून देतो असं बोलणं झालं. आणि त्यांच्या अनुषंगाने ते फिर्यादी पोलीस आले आणि ते 6 वाजता उतरले कर्जतला आणि कर्जतला उतरल्यानंतर पुण्यावरून डेक्कन एक्सप्रेसने आणि त्यांना सदर महिलेवर ठरल्याप्रमाणे कॉल केला की तुम्ही कुठं पोहोचले वगैरे. तिथून ते विचारत बिकानेर स्वीटला गेले. बिकानेर स्वीटमध्ये सदरची महिला जी आहे त्या महिलेचं नाव आहे अदिती रमेश ढोके. ही महिला तिथे वाट बघत होती एका व्हाईट रंगाच्या कारमध्ये आणि ते कारमध्ये मागच्या बाजूला बसले आणि तिथून ते पुढे गेल्यानंतर एक 5-10 मिनटं पुढे गेल्यानंतर पुढे कार त्या महिलेने थांबवली, अदिती ढोके नावाच्या महिलेने. आणि तिने त्या कार थांबवून त्या कारमध्ये अजून 2 इसम त्याच्या मागच्या बाजूला येऊन बसले दोन्ही बाजूने. आणि दोन्ही बाजूने बसल्यानंतर सदर इस्मानने अचानक त्याला मारहाण वगैरे करायला सुरुवात केली. त्याला चॉपरचा धाक दाखवला आणि गाडी चालू गाडीमध्ये
त्याला कपडे काढायला लावले. कपडे काढून त्याच्याजवळ सोन्याची चैन, अंगठी, काही साधारण त्याच्याकडे कॅश होती, ती कॅश, त्याचे मोबाईल आणि 3 कार्ड त्याचे काढून घेतले. आणि पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा एक ATM जवळ होतं आणि त्याचे कपडे काढून, तो पळून जाऊ नये म्हणून कपडे काढून त्याला दोघं सीटच्यामध्ये बसवलं आणि त्याच्या ATM कार्डचा नंबर वगैरे घेऊन त्या महिलेने एका ATMमध्ये जाऊन काय पैसे काढले. रस्त्यात त्यांनी पेट्रोलही भरलं आणि एवढं सगळं करून ते लोक, सदर जे आरोपी आहेत 3, त्यामध्ये जी आरोपी आहे, एक महिला आरोपी आहे आदिती रमेश डोके, दुसरा जो आरोपी आहे सुशील देवराम जाधव आणि तिसरा आरोपी गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, यांनी त्याला घरी घेऊन गेले त्यांच्या दहिवली येथील सोसायटीमध्ये आणि त्याला रात्री तिथे डांबून ठेवलं. डांबून त्याला सांगितलं, पळून गेलास तर माझ्या विरुद्ध रायगड कर्जत पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे नोंद आहेत वगैरे अशी त्याला धमकी दिली. परंतु सकाळी 5-5:30 वाजता हे सर्व गार्ड झोपलेले असताना सदर इस्माने दरवाजाला लावलेला सोफा सेट आहे तो बाजूला केला आणि हळूच दरवाजा उघडून सदर इसम जे आहेत फिर्यादी, हे तिथून पळत पोलीस स्टेशनला, म्हणजे रेल्वे स्टेशनला गेले आणि घाबरून गेले होते. आणि रेल्वे स्टेशन गेल्यानंतर त्यांना हे लोक मारतील किंवा मला पिछा करतील, आपला पाठलाग करतील म्हणून तिथून ते कर्जत मुंबई लोकलने ते कल्याणला गेले, घेतली. आणि दरम्यान त्यांनी फिर्यादीचा जो मोबाईल नंबर घेतला होता त्या मोबाईलवरून त्यांनी त्यांच्या नावाने जवळपास 11,61,000 रुपये ऑनलाईन कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून त्यातले 3,90,000 रुपये वेगळ्या पद्धतीने खर्च केले. काही 1,80,000चं सोनंसुद्धा कर्जत बाजारपेठ एका ज्वेलर्सकडून घेतलेलं आहे. तर या सर्व 3 आरोपीविरुद्ध किडनॅपिंगचा आणि खंडणीचा आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना आज कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. 3रा आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तर तांत्रिक तपासाच्या आधारे हे सर्व पोलिसांनी आरोपींची नावे आणि आरोपी हा गुन्ह्याचा शोध लावलेला आहे. आणि API सय्यद आहेत, हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे माननीय SP श्रीमती अचल दलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री शिवतरे सर, DYSP श्री राहुल गायकवाड सर आणि आम्ही यांच्या मार्गदर्शनाने ह्या गुन्ह्याचा तपास करतो आहे. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्या लोकांनी असंच काही आपल्याच समाजाच्या किंवा परिसरातली बऱ्याच लोकांना सोबत असं केलेलं आहे अशी आम्हाला आमची खात्री आहे, दाट शक्यता आहे की यांनी असं इतर लोकांसोबत बी केलेलं असावं. तर कोणा लोकांसोबत यांनी या 3 आरोपींनी, महिला आरोपीचं नाव आहे आदिती डोके, पुरुष आरोपीचं नाव आहे सुशील जाधव आणि 3रा आरोपी जो आहे गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, राहणार पुणे, या 3घांनी असंच कोणातरी सिनियर सिटीजनला फेसबुकवरून किंवा सोशल मीडियाच्या मार्फतीने ओळख करून असं त्यांच्यासोबत केलेलं असावं असं पोलिसांना आव्हान आहे पोलिसांचं सर्वांना की असं काय झालं असेल तर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी किंवा त्यांची फिर्याद आम्हाला द्यावी. मॅडम.